शोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवार महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधतत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् परब्रह्मणे नमः। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 173 काढा। आपण काल जीवनमुक्ती बघितली। जीवनमुक्ती कशाला म्हणावं? जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती दोन मुक्त्या। तर जीवनमुक्ती म्हणजे कामक्रोधाधिकाचा त्याग करून सगळा प्रपंचाचा अनुभव येत असताना आत्मस्वरूपात स्थित राहणं। प्रपंचाचा सगळा अनुभव यायला आहे तरीसुद्धा मी आत्मा आहे ह्याच्यामध्ये आपण राहणं, ह्याला जीवनमुक्ती असं म्हणतात। आणि पुन्हा विधेयमुक्ती। विधेयमुक्ती म्हणजे खूप वरची मुक्ती आहे, ती श्रेष्ठ अवस्था आहे ती विधेयमुक्ती। देहाची सगळीच आसक्ती सुटणं म्हणजे विधेयमुक्ती। कोणतीच देहाला सुख झालं दुःख झालं, जशी सुसुप्ती अवस्था असते बघा, सुसुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला देहाचं काहीतरी कळतं का हो? दुखायलेलं विसरून जातं किंवा सुख दुःख विसरून जातं। एखादं मोठं दुःख जरी जीवनात आलं तरीसुद्धा झोपेमध्ये ते लक्षात राहत नाही। झोपेमध्ये मनुष्य शांत झोपतो। मग जशी झोपेमध्ये सगळं आपले इंद्रियाचे भोग सुख दुःख सगळं विसरून जातं, तसं देह असताना सुद्धा देहावरची पूर्ण आसक्ती सुटणं म्हणजे विधेयमुक्ती। देह नसल्यासारखं वागणं याला विधेयमुक्ती असन। असे साधू संत असे सुद्धा आहेत, देह असताना देहाची आसक्ती सुटलेले। जनक राजा स्वतः राजा होते, ज्या महालक्ष्मीनं पिता म्हणून स्वीकार केला। महालक्ष्मीसारख्या देवीनं ज्यांच्या पोटी अवतार घेतला किंवा ज्यांच्या घरी मुलगी म्हणून राहू लागली, असा हा जनक राजा जो होता तो विधेयी होते। विधेयी म्हणजे जनक राजाचे हातपाय दाबीत असताना ज्या सेविका होत्या त्या हातपाय जर दाबायला तर आपल्या स्तनानं हातपाय दाबीत होत्या, तरी त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नव्हता। आणि एकीकडं पाय जळायलेला होता तरीसुद्धा त्याचं दुःख नव्हतं। एवढं देहावरची आसक्ती सुटलेली होती जनक राजाची। देहाची आसक्ती पूर्णत्वानं सुटणे म्हणजेच विधेयमुक्ती। देह नाहीच असं अवस्था होणे आपली, त्याला विधेयमुक्ती असं म्हणावं। एकदा जनक राजाला विचारलं एक जणानं, तुम्ही राजे आहात आणि राजाचा एवढा कारभार तुम्हाला चालवायचा असतो, तरीसुद्धा तुम्ही विधेयमुक्तीमध्ये कसं राहू शकता? असा प्रश्न विचारल्यानंतर जनक राजाने त्याला म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुला एक कृती करावी लागेल म्हणले। आणि त्या ग्रस्ताच्या
डोक्यावर तेलानं काय करावं लागेल म्हणून त्यांनी विचारलं. तेव्हा जनकराजाने सांगितलं, पसरट भांड घे एक, आणि त्या पसरट भांड्यामध्ये तंतोतंत तेल भरायचं आणि तेल सांडू द्यायचं नाही. माझी नगरी अतिशय सुंदर आहे मिथिला नगरी, आणि या मिथिला नगरी सगळी बघून येतो, सगळं फिरून ये, बघून ये, पण तेल मात्र एक थेंबही सांडू द्यायचं नाही. तेल जर सांडलं तर मात्र माझे सैनिक तुझ्या महागच आहेत आणि तुला शिरच्छेद तुझा करतील तिथंच. असं सांगितल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी तो जो व्यक्ती होता त्याने ताट तेलानं गच्च भरलं आणि डोक्यावर घेतलं आणि मिथिला नगरीला पूर्ण प्रदक्षिणा करून आला. तेव्हा जनकराजाने विचारले, बघितली का माझी मिथिला नगरी? किती सुंदर आहे मिथिला नगरी माझी. तेव्हा तो म्हणू लागला, काहीच बघितलं नाही, कारण तुम्ही जी माझ्या डोक्यावर पसरट ताट दिलेलं आहे, भांडं दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काटोकाट तेल भरलेलं आहे, आणि हे जर तेल थेंबर बी सांडलं तर माझा शिरच्छेद होणार होता. त्याच्यामुळं माझं सगळं लक्ष कुठं होतं तर त्या ताटाकडं होतं. त्याच्यामुळे ही मिथिला नगरी मी काही बघितलेली नाही. तेव्हा जनकराजा म्हणला, माझी हीच अवस्था आहे म्हणला, माझं सगळं लक्ष आत्मस्वरूपाकडे. त्याच्यामुळं मी राजा जरी असलो तरीसुद्धा मी विदेही अवस्थेत राहू शकतो. असा विदेही अवस्था म्हणजे काय, काल काकी प्रश्न विचारला होता. जीवनमुक्ती म्हणजे काय सांगा आता, आणि लवकर जॉईन व्हायचं. सगळे आधी शिक्षक येतात वर्गात का विद्यार्थी येते तो, ओम नमः शिवाय, सगळे माझ्या नंतर जॉईन व्हायलात. मग मी आधी येऊन कोणाला सांगायचं? 8 वाजता जॉईन व्हायचं आणि अभंग काहीतरी म्हणायचं, थोडं लवकर जॉईन व्हायचं मोबाईलवर. ओम नमः शिवाय. जीवनमुक्ती सांगा, जीवनमुक्ती कळाली का? ओम नमः शिवाय. काल जीवनमुक्ती झाली, सांगा नंदा काकी, कशाला म्हणावं जीवनमुक्ती? हां, जीवनमुक्ती देहादी प्रपंच प्रतीती सहित स्वस्वरूपात स्थित राहणे, याला जीवनमुक्ती असे म्हणावे. हां. आणि देहादी प्रपंच म्हणजे सुख दुःख अंतकरणाला होणारे, अंतकरण मी नाही, मी आत्मा आहे. आणि विधेयमुक्ती म्हणजे देहादी प्रपंच जी आहे ती देहादी प्रपंच जर परिचयात येत असताना सुद्धा नाही असं समजणे, ध्येयच नाही असं समजणे म्हणजे विधेयमुक्ती. बघा, म्हणून आता इथं काय सांगू लागलेले आहेत गुरु, काय म्हणतात, काम क्रोधाधिका. ओम नमः शिवाय. विधेयमुक्ती सांगू का? हो सांगा, सांगा लक्षात. विधेयमुक्ती काय लिहून घेतलं ते? विधेयमुक्ती हां, देह असताना देहावरची सर्व आसक्ती सुटणे, म्हणजे देह आसक्ती सोडणे, देहावरची सर्व आसक्ती. हो, विधेय ध्येय. हो हो, विधेय म्हणजे ध्येयच नाही. हो, काहीच आसक्ती नाही त्या देहावर. देहादी प्रपंचाचा जेव्हा अनुभव येतो आपल्याला, अनुभव येतोच. विधेय साधक एखादा असेल, पण जीवनमुक्त बरेच असतात बघा. म्हणजे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीराचा अनुभव येतो. म्हणून जीवनमुक्ती शरीराचा अनुभवही येत असतानासुद्धा मी आत्मा आहे ह्या अवस्थेत राहणं म्हणजे जीवनमुक्ती. आणि विधेयमुक्ती म्हणजे मी ध्येयच नाही, देहावरची पूर्ण भूक लागली काय, ताण लागली काय, काहीच ती म्हणजे कोणतंच नाही त्याला. पूर्ण आसक्ती सुटणं, कोणी दिलं तर खायचं, नाही तो उपाशीच राहायचं. विधेयमुक्ती असं विधेयमुक्ती आहे. मग कामक्रोधाधिकाच्या त्यागाने जर जीवनमुक्तीचे संपादन केले तर आपण इहलोकाच्या भोगास अंतरू, अशी तुला भीती पडून त्यामुळे तू जीवनमुक्ती टाकून देशील. शिष्यानं प्रश्न विचारला होता, जर मला ज्ञान झालं
आणि जीवनमुक्तीचा अनुभव आला आणि पुन्हा जर मी कामक्रोधाधिकाचा स्वीकार केला तर, म्हणून असं विचारलेलं होतं. तर सद्गुरू सांगतात, त्याचा मला अर्थ सांगा. सद्गुरू म्हणतात, जीवनमुक्ती टाकून जर देशील तर, म्हणजे जीवनमुक्ती संपादन करून पुन्हा कामक्रोधाधिकाचा भोग जर घेशील तर, तुला कशामुळं कामक्रोधाचा भोग घ्यायचा आहे तर कामक्रोधाधिकाच्या त्यागाने जर जीवनमुक्तीचे संपादन केले, जीवनमुक्त अवस्थेपर्यंत पोहोचला आणि तर आपण लोकाच्या भोगास अंतरू. तुला अशी भीती पडून त्यामुळे तू असा जीवनमुक्ती टाकून देशील तर, तुला भोग भोगायचे आणि भोग भोगायची तुला इच्छा आहे आणि म्हणून तू असे प्रश्न विचारू लागलेला आहेस. जर तू जीवनमुक्ती टाकून देशील तर तुला विधेयमुक्ती झाल्यावर आपण स्वर्ग भोगास अंतरू या भीतीने तू विधेयमुक्तीसुद्धा टाकून देशील. जीवनमुक्ती जर टाकून दिली तर इथले भोग भोगता येत नाहीत. इथल्या सगळ्या भोगाचा त्याग जेव्हा होईल आणि मी आत्मा आहे या अवस्थेला आपण जेव्हा पोहोचू तेव्हा जीवनमुक्ती. आणि विधेयमुक्ती म्हणजे तू आता तुला इथले भोग भोगायचेत म्हणून जीवनमुक्ती सोडशील आणि पुन्हा विधेयमुक्तीसुद्धा सोडशील. कारण विधेयमुक्ती जर प्राप्त झाली तर स्वर्गातले भोग मिळत नाहीत, प्राप्त होत नाहीत. ध्येयच नाही तर भोग कुठून येतील. म्हणून तू विधेयमुक्तीसुद्धा टाकून देशील स्वर्गातल्या भोगासाठी, असं सद्गुरू शिष्याला म्हणत आहेत. दुःखादी जी विधेयमुक्ती तीसुद्धा जन्मादी दुःखरहित. मुक्ती प्राप्त झाल्यावर जन्म मरण नाही. आणि विधेयमुक्ती ही जी तुला कधीही प्राप्त होणार नाही. आधी जीवनमुक्ती प्राप्त झाल्याशिवाय विधेयमुक्ती प्राप्त होणार नाही. मी आत्मा आहे असा बोध झाल्याशिवाय ध्येयसुद्धा माझा नाही ह्या स्थितीला आपण जाऊ शकत नाही. पुन्हा शिष्य पुन्हा प्रश्न विचारतो, स्वर्गातले सर्व भोग नाशिवंत आहेत. तुम्हीच सांगितलं गुरुदेव, स्वर्गातले सगळे भोग कसे आहेत? नाशिवंत आहेत. किती दिवस स्वर्गात राहता येतं? ओम नमः शिवाय. स्वर्गभोग आपल्याला जर प्राप्त झाले तर स्वर्गातच किती दिवस राहता येतं? काकी बोला. ओम नमः शिवाय. आपल्याला स्वर्ग प्राप्त झालं, आपलं जोपर्यंत पुण्य आहे ते पुण्य संपेपर्यंत आपण स्वर्गात राहतो. आपलं पुण्य संपलं की परत खाली यावं लागतं. हां, ढकलून देतात त्याला खाली, मुंडकं करून लात घालून तिथं ठेवत नाहीत पुन्हा. म्हणून स्वर्गातले सर्व भोग नाशिवंत आहेत. स्वर्गातले सुद्धा भोग कसे आहेत? नाश पावणारे आहेत. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तिथं राहता येतं आणि पुन्हा एक क्षणसुद्धा राहता येत नाही. म्हणून ते नाश पावणारे आहेत, नाशिवंत आहेत व सातिशय आहेत. म्हणजे एकापेक्षा एक. स्वर्ग इथं जसं सगळे लोक सारखेत का हो? इथं सगळ्याची परिस्थिती सारखी नाही. मृत्यू लोकातही कोणी धनवान आहे, कोणी निर्धन आहे, कोणी दारिद्र्य, कोणी भाग्यवान आहे, कोणी भाग्यहीन आहे. अशा प्रकारे जसं सातिशय एकापेक्षा एक श्रेष्ठता ही सुद्धा स्वर्गामध्ये आहे. म्हणून स्वर्गातले सर्व भोग नाशिवंतही आहेत आणि सातिशय आहेत. याचप्रमाणे तेथील भोगाच्या अंती जीवाचा स्वर्गापासून अधपतन होतं. जेव्हा तिथलं आपलं पुण्य संपतं तेव्हा त्याला अधपतन होतं. म्हणजे त्याला खाली यावं लागतं, मृत्यू लोकातच यावं लागतं. इत्यादी अनेक दोष स्वर्गात असल्यामुळं मी स्वर्गाचा निसंशय त्याग करीन. स्वर्गाची मला जरुरी नाही. स्वर्गामध्ये सुद्धा दोष आहेत. कोणते दोष आहेत स्वर्गामध्ये?
स्वर्गामधले दोष कोणते? स्वर्गामध्ये सुद्धा दोष आहेत, म्हणून मला स्वर्ग नको असं शिष्य म्हणतो. कोणते दोष आहेत स्वर्गामध्ये? ओम नमः शिवाय. हँडरेस करा. स्वर्गातले दोष कळाले का कोणते ते? बोला काकी. ओम नमः शिवाय. कोणते? नमस्कार. स्वर्गात एकापेक्षा एक दोष आहेत. म्हणजे आता जर एक पुण्यवान माणूस गेला, त्याचं पुण्य संपलं की त्याला ढकलून देत, पण त्याच्यापेक्षा एकाच एक म्हणजे पुण्य केलेली, आणखीन काही काही कर्म केलेले लोक तिथे असतात. हां, ओम नमः शिवाय. मग ते हँड रेस केलता, बोला. कोणते दोष आहेत? 2 दोष आहेत स्वर्गामध्ये. 2. मग कोणते 2 दोष आहेत? ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय. काही दोष की आपलं पुण्य संपले ढकलत येतात. हां, आणि एक दोष. एवढे एकच दोष आहे का? आणि दुसरा दोष, इथं एकापेक्षा एक श्रेष्ठ असतात हे लोक. हां, आपण तिथे कमी पडलं की ढकलत. बरं, बरोबर सांगितलं. तिथं एकापेक्षा एक असतात, कमी जास्त सुद्धा तिथं असतात. आणि तिथं म्हणजे पुण्य संपलं की अधपतन होतं, तिथून ढकलून देतात. त्याचप्रमाणे तेथील भोगाच्या अंती जीवाच्या स्वर्गापासून अधपतन होतो इत्यादी अनेक दोष स्वर्गात असल्यामुळे मी स्वर्गाचा निसंशय त्याग करीन. शिष्य म्हणतो, स्वर्ग नको मला, ही दोष असल्यामुळं मी स्वर्गाचा त्याग करीन, स्वर्गाची मला जरुरीच नाही. पुन्हा गुरु म्हणतात, जर स्वर्गात क्षय आणि सातिशयादी दोष आहेत व त्यामुळे तू स्वर्गाचा त्याग करण्यास तयार आहेस. ह्या स्वर्गामध्ये 2 दोष असल्यामुळं तू स्वर्गाचा त्याग करण्यास तयार आहेस, तर स्वभावतः अनेक दोषांनी परिपूर्ण धर्मादी सर्व पुरुषार्थाचा नाश करणारे आणि अत्यंत दुःख देणारे जे कामक्रोधाधिक त्याचा त्याग करण्यास तू का तयार नाहीस? स्वर्गातले एवढे सुखभोग त्याग करायला तू तयार आहेस, आणि इथलेच कामक्रोधादी जी ती त्याग करण्यास तू का तयार नाहीस? असं सद्गुरू शिष्याला सांगत आहेत. इथले दोष, किती दोष आहेत ह्या 6 विकारामध्ये? काल आपण बघितलं ते 6 विकाराचं किती दोष आहेत ते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर असेल तर दुःखाशिवाय दुसरं काहीच प्राप्त होत नाही. दुःख आणि दुःखच आहे तिथं, अत्यंत दुःख देणारे हे 6 विकार आहेत. धर्मादी सर्व पुरुषार्थाचा नाश करणारे हे विकार आहेत. धर्म आदी म्हणजे पुरुषार्थ किती हो आणि कोणते? किती आहेत पुरुषार्थ? ओम नमः शिवाय. हँड्रेस करा. पुरुषार्थ किती आहेत? कोण सांगते पुरुषार्थ किती आहेत? 4 पुरुषार्थ आहेत. आपण बघितलेत ती पुरुषार्थ, पण विसरून चालला तुम्ही सगळं. 4 पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ही 4 पुरुषार्थ आहेत. मग ह्या धर्मादी सर्व पुरुषार्थाचा नाश करणारे हे विकार आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे धर्माने वागणं, नीतिधर्माने वागणं. अर्थ म्हणजे पैसा कमवणं. काम म्हणजे उपभोग घेणं, कामाचा उपभोग घेणं. मोक्ष म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणं. ही 4 पुरुषार्थ आहेत. त्याच्यातले धर्म आणि मोक्ष हे 2 पुरुषार्थ. धर्मानं वागलं की मोक्षाकडं जातं माणूस. आणि अर्थ आणि काम ही 2ची जोडी आहे. अर्थ म्हणजे पैसा. पैसा असेल तर कामाची पूर्तता होते, इच्छापूर्ती होते. आणि धर्म असेल तर मोक्ष मिळतो. म्हणून ह्या कलियुगामध्ये धर्मही सोडला लोकांनी आणि मोक्षही सोडला. मधले जे 2 पुरुषार्थ आहेत ना,
अर्थ आणि काम ह्याच्यामध्येच पूर्ण आयुष्य घालतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही 4 पुरुषार्थामध्ये आयुष्याची विभागणी करून मोक्षापर्यंत जावं. सुरुवातीला धर्मानं वागल्यानंतर मोक्षापर्यंत जाताच येतं. आणि अर्थसुद्धा पैशाशिवाय काहीच जीवन जगता येत नाही, म्हणून तीसुद्धा एक पुरुषार्थच सांगितला. पैसे कमावणं हा पुरुषार्थच आहे, अर्थ. आणि जीवनामध्ये जे येईल त्याचा कामाचा उपभोग घेणंसुद्धा एक पुरुषार्थच आहे. प्रपंचामध्ये राहणं हे सुद्धा पुरुषार्थच सांगितला. आणि अत्यंत दुःख देणारे कामक्रोधाधिक त्याचा त्याग करण्यास तू का तयार नाहीस? धर्मादी पुरुषार्थाचा नाश करणारे हे 6 विकार आहेत. कोणते 6 विकार? 6 शत्रू कोणते? ओम नमः शिवाय. मीनाताई, कोणते 6 शत्रू? सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे. ही साधही ही काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ आणि अहंकार. काम, क्रोध, लोभ किती सांगितले तुम्ही? मोह, हां, काम, क्रोध, मोह, दंभ. ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला, किती षडविकार? काम, क्रोध, लोभ. हो, येईल, बोला. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हां. हे 6 विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ते 2 भाग करायचे, 3 ह्याचे. ओम नमः शिवाय. बोला बोला की. काय म्हणले ताई, आवाज आला नाही? आला, बरोबर आलं, बरोबर सांगितलं, बरोबर आलं. हा, ते माझा हँडरेट होईना हो, दाखवून आणलं तरी ते अजून बघते प्रयत्न करून. तिथं चिन्हावर टच केलं की होतंय ते, का होईना? आहे ते थोडं ते सॉफ्टवेअर मारले ना, त्याच्यामुळे ते येईना, हँडरेट वरच होईना बघा. बघून तरी दाखवून आणते तरी पण. तर असे ही दुःख देणारे षडविकार कामक्रोधादी याचा त्याग करण्यास तू का तयार नाहीस? स्वर्गादी भोग जे आहेत त्यांचा त्याग करण्यास तू तयार आहेस, आणि हे इथले जी विकार आहेत त्यांचा त्याग करण्यास तू का तयार नाहीस? असं सद्गुरू म्हणतात. तेव्हा शिष्य पुन्हा म्हणतो, वैराग्यादी साधनाच्या योगाने. वैराग्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. साधनं सांगितलीत ही. वैराग्य कशाला म्हणावं? येत नाही कोणालाच वैराग्याचं लक्षण? व्याख्या. ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला, वैराग्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. इह लोकातले व परलोकातल्या भोग भोगण्याचा अभाव, त्यालाच वैराग्य म्हणा. कशाला म्हणावं मंगेताई वैराग्य? म्यूट करा. वैराग्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इह लोकातले व परलोकातले भोग भोगण्याच्या इच्छा न राहणे, त्याला वैराग्य म्हणावे. ओम. काकी बोला. काकी बोला, वैराग्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. वैराग्य या लोकात त्याचप्रमाणे परलोकात कोणतेही भोग भोगण्याची इच्छा न राहणे, त्याला वैराग्य असे म्हणा. इच्छेचा अभाव. इच्छेचा अभाव. हां, अभाव म्हणजे नसणे, भाव म्हणजे असणे. शास्त्रातलीच भाषा वापरायची. या लोकातले आणि परलोकातले भोग भोगण्याच्या इच्छेचा अभाव, ह्यालाच वैराग्य असं म्हणा. मग वैराग्यादी साधनाच्या योगाने विलक्षण अनर्थास कारणीभूत जे कामाधिक त्याची मला बाधा होणार नाही, अशा रीतीने जर मी त्यास जिंकून ठेवले आणि तर मग लोकात भोग मात्रास उपयोगी जे कामाधिक यांचे गरजेपुरते ग्रहण केल्याने कोणता दोष उत्पन्न होतो ते सांगावे.
शिष्य काय प्रश्न विचारू लागलाय, दोन्ही बाजूनं प्रश्न विचारू लागलाय. शिष्याला काय करायचं आहे, आपल्यासारखंच करायचं आहे त्याला. म्हणजे भोग पण भोगायचे आणि आत्मज्ञान पण करायचे, करून घ्यायचे. ही दोन्ही त्याला पाहिजे. पण दोन्ही डगरीवरी ठेविता हात होय घात द्यायचा. दोन्हीकडे हात ठेवून जमतच नाही, कोणत्या तरी एकाच मार्गानं जावं लागतं. तेच प्रश्न विचारायला शिष्य. वैराग्यादी साधनाच्या योगाने विलक्षण अशा म्हणजे वेगळ्या अशा अनर्थास कारणीभूत जे कामाधिक आहेत त्यांची मला बाधा होणार नाही. मी जर वैराग्य धारण केलं तर कामाधिकाची बाधा मला होणार नाही. आपल्या सवलतीनं बोलायलो आपण पण तसंच करतो बघा. आपल्या सवलतीनं आपल्याला जे करायचं आहे तिथले करायचं आहे, त्याला काय करतो, कुठले ना कुठले नियम लागू पाडतो. पण तसंच शिष्य म्हणू लागलेला आहे, वैराग्य साधन याच्या योगाने विलक्षण अनर्थाची कारणीभूत जे कामाधिक त्याची मला बाधा होणार नाही. अशा रीतीने जर मी त्यास जिंकून म्हणजे वैराग्य जिंकून ठेवल्या आहे तर मग लोकात भोग मात्रास उपयोगी म्हणजे कामापुरते भोग मी घेतले तर चालतील का? गरजेपुरते कामाधिक यांची गरजेपुरते ग्रहण केले तर कोणता दोष उत्पन्न होईल? जे आत्मस्वरूपात मी वैराग्य पण प्राप्त करून घेऊन पुन्हा गरजेपुरते भोग भोगले तर कोणता दोष उत्पन्न होईल? असं शिष्य म्हणू लागलेला आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये जी येतं तेच शिष्य विचारतो बघा. आपल्याला सुद्धा असंच बऱ्याच जणाला वाटतं इकडचं बी असावं तिकडचं पण असावं, पण तसं होत नाही. तसं जर असेल आपली अवस्था तर शब्द ज्ञान झालं, आपल्याला खरं ज्ञान झालेलं नाही. फक्त शब्द कळाले, त्याचं काहीच बांधलेलं नाही. गुरु म्हणतात, बा शिष्या, आत्मतत्व जाणल्यानंतरही जर विशेष समग्र कामक्रोधाचा त्याग न करशील, कामाधिकास वश होऊन मी तत्ववेता आहे सबब विधी निषेध शास्त्राचा उपदेश मला लागू नाही. काय होईल? बा शिष्या, आत्मतत्व जाणल्यानंतर जर तू समग्र कामाधिकाचा त्याग न करशील तर तुला अहंकार येईल म्हणतात. ती काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार ही जी आहेत ती तो कामाधिकाचा त्याग जर नाही केला तर काय होईल? तुला अहंकार येईल. आत्मतत्व जाणल्यानंतर म्हणजे शब्दातच नुसतं, त्याचं काहीच अंगीकार न झालेला आहे. अंगीकार जर झाला तर ही होतच नाही. जर विशेष समग्र कामक्रोधाचा त्याग न करता सगळ्या पूर्ण कामक्रोधाचा ह्या षडविकाराचा त्याग करावा लागतो. पूर्ण शब्द वापरला त्यांनी. त्यास न करशील, एक औषध काय सांगितलं? समग्र कामक्रोधाचा त्याग न करशील, एक आकडा टाका तिथं. 2 कामाधिकास वश होऊन मी तत्ववेता आहे. 3 आकडा सबब विधी निषेध शास्त्राचा उपदेश मला लागू नाही. असा अभिमानाने बोलून धर्मशास्त्राला व त्यात करावयाच्या सांगितलेल्या पुण्यकर्मालाही जर तू झुगारून देशील तर येथेच्या आचरणाकडे म्हणजेच शास्त्राने सांगितलेल्या वर्ण आश्रमादी मर्यादा सोडून स्वइच्छेने वर्तन करण्याकडे, येथेच्या आचरण म्हणजे मनमानी करणं, मनाला वाटेल तसंच वागणं. मी बऱ्याच लोकांचं असंच होतं बघा. मी ज्ञानी वाटतं त्यांना, मी ज्ञानी म्हणून कसंही वागतात ते. स्वतःला अहंकार असतो मी तर ज्ञानी आहे म्हणून. तर असं जर यथेष्ट आचरण जर करत असेल म्हणजे मनमानी, मनाला येईल तसं जर वागत असेल तर तो ज्ञानी नाहीच. ती फक्त शब्द ज्ञानी आहे, त्याच्यामध्ये ज्ञान मुरलेलं थोडंसुद्धा नाही. ज्याला अहंकार येतो, अहंकारसुद्धा ज्ञानाचा सुद्धा अहंकार येतो बघा. बऱ्याच ज्ञानी लोकाला खूप अहंकार असतो. मी ज्ञानी आहे, मला खूप येतं. अहंकार कशाचा येतो? अहंकार
स्वरूपाचा पण येतो, रूपाचा येतो अहंकार. मी खूप सुंदर आहे याचा अहंकार येतो. मी तरुण आहे, मी काहीही करू शकतो याचा अहंकार येतो. एखादं पद मिळालं तर त्याला त्या पदाचा अहंकार येतो. हे अहंकार तर प्रपंचातले आहेत, परंतु जे ज्ञान प्राप्त ज्याने केलं आणि त्याला चांगलं सांगता येऊ लागलं, ती सुद्धा मी खूप अज्ञानी, ही सुद्धा अहंकार येतो. आणि अहंकार बुडवल्याशिवाय राहत नाही, मग तो कोणीही असो. ज्ञानी जरी असला तरीसुद्धा अहंकाराचा धोंडा बांधून पावता येतच नाही. जसं पाण्यामध्ये पोहायचे तर धोंडा बांधून पावता येत नाही, भोपळा बांधून पावावं लागतं. नम्र व्हावं लागतं. नम्रता म्हणजे भोपळा आहे, अहंकार म्हणजे धोंडा आहे. धोंडा बांधून जर पोहायला सुरू केलं तर तो तरवून जाऊ शकत नाही. म्हणून इथं सांगू लागलेले आहेत, यथेच्छ आचरणाकडे म्हणजे शास्त्राने सांगितलेली वर्ण आश्रमादी मर्यादा सोडून स्वइच्छ वर्तन करण्याकडे तुझी प्रवृत्ती होईल. कदाचित तू म्हणशील की यथेष्ट आचरणाकडे प्रवृत्ती झाली तर होईना बापडी, पण अशी प्रवृत्ती होणे बिलकुल योग्य नाही. तुला वाटेल झाली तर झाली, आणि बऱ्याच लोकाला असंच वाटतं. बऱ्याच ज्ञानी लोकाला बघा तुम्ही, इतका अहंकार असतो काही ज्ञानी लोकाला. पदाचा, प्रतिष्ठेत पद प्राप्त झाल्यावर सुद्धा अहंकार खूप येतो. साधा गावचा सरपंच होऊ द्या, गावाला नीट बोलत नाही लोकाला, त्याला वाटतं मी खूप मोठा झालो. लोकाला म्हणजे खालचं समजतो. म्हणून ही पद, प्रतिष्ठा, रूप, तारुण्य आणि ज्ञान ह्याचा मद येतो, माज येतो असं सांगितलेलं आहे शास्त्रानं. आणि हा नाही यायला पाहिजे. मी काहीच नाही हो, जी माझ्या हातानं घडतंय ईश्वर सत्तेनं घडतंय, मी काहीच करू शकत नाही. आपण जे उद्या करू म्हणतो ना, उद्याचा श्वास प्राप्त झाला तर करशील ना. तुला श्वासच जर नाही प्राप्त झाला तर उद्या तू काय करणार आहेस. त्याच्यामुळे अहंकार कशाचाच न घेता जीवन जर जगलं तरच आपण तरू शकतो. किती जरी ज्ञानी असला तरी अहंकार घेतला तर तो तरुण जाऊ शकत नाही. तो बद्धच आहे, तो भ्रमराक्षस होतो. त्याला सद्गतीसुद्धा प्राप्त होत नाही. सामान्याला जी गती प्राप्त होती ती गतीसुद्धा ज्ञानी अहंकारी असणाऱ्याला प्राप्त होत नाही. तो भ्रमराक्षस होतो म्हणून सांगितलं शास्त्रानं. म्हणून येथेच आचरणाकडे प्रवृत्ती झाली तर होईना बापडे, पण अशी प्रवृत्ती होणे बिलकुल योग्य नाही. ह्या विकारात तू ज्ञानही प्राप्त करून घेण्याच्या मार्गावर आहेस आणि विकारही तुझ्यामध्ये आहेत. ही बरोबर बिलकुल योग्य नाही असं सद्गुरू सांगत आहेत. निष्कर्म्या सिद्धी नावाच्या ग्रंथामध्ये सुरेश्वराचार्यांनी याचेच विस्तारपूर्वक निरूपण केलेले आहे. कोणत्या ग्रंथामध्ये निरूपण केलं? ओम नमः शिवाय. कोणत्या ग्रंथामध्ये निरूपण केलं आणि कशाचं केलं? मीनाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. हां, सुरेश्वराचार्यांनी याचे विस्तारपूर्वक नैष्कर्म्यसिद्धी नावाच्या ग्रंथात निरूपण केलेले आहे. कशाचं केलं निरूपण? कशाचं निरूपण केलं म्हणतात सद्गुरू इथं? आत्मतत्वाचं नाही. म्यूट करा. नंदा काकी बोला. ओम नमः ओम शिवाय. नमः शिवाय. हां, निष्कर्म सिद्धी नावाच्या ग्रंथात सुरेश्वर आचार्यांनी ह्याचं वर्णन केलं आहे की, आता हे तिने औचित सांगायचे काम. एक मिनिट लक्षात येत नाही कशाचं सांगायचं. ही जी यथेष्ट आचार सांगितलेल्या शास्त्राने सांगितलेल्या यथेष्ट आचार्याची जर तू प्रवृत्ती झाली तर होईना कपडे असं जर तुला वाटत असेल हां, तर त्याच्याबद्दलची माहिती नैष्कर्म्य सिद्धी नावाच्या सुरेश्वर यांनी विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. बरोबर सांगितलं.
जर यथेष्ट आचरणाकडे प्रवृत्ती झाली तर हो जा. यथेष्ट आचरण म्हणजे मनमानी करणं, मनाला येईल तसंच वागणं, मनावर चालणं. मनावर चालायचं नाही तर मनाला आपल्या मार्गानं चालवायचं आहे. आपण मनाच्या मागं चालायचं नाही तर मनाला इकडं आणायचं आहे. आपण प्रपंचामध्ये सुद्धा बघा तुम्ही, कुणी वेळेवर आलं नाही किंवा काही काम वेळेवर केलं नाही तर आपण काय म्हणतो, त्यांच्या मनावरचं हो, त्यांचं काय खरं नाही. म्हणजे मनावर चालणं, असं मनावर यथेष्ट आचरण जर केलं तर बिलकुल योग्य नाही. मनावर यथेष्ट आचरण म्हणजे मनमानी करणं ही बिलकुल योग्य नाही, असं निष्कर्मादी नावाच्या ग्रंथामध्ये सुरेश्वराचार्यांनी सांगितलेलं आहे. जर आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर मनावर चालू नये. मनावर चाललं तर ते बिलकुल योग्य नाही असं सांगितलेलं आहे. काय सांगितलं आलं का लक्षात मीनाताई? ओम नमः शिवाय. हो, थोडं थोडं यायला येतं, एवढं काय अजून लक्षात येईल. आता मी तुम्हाला आता ही ग्रंथ सांगू लागले, दुसऱ्याचं कशाला घेऊ, मी माझं घेते. मी तुम्हाला ग्रंथ सांगू लागले, तुम्हाला सांगायले पण माझ्या मनावर कसं बी वागायले, तर ही बरोबर आहे का? बरोबर आहे का ही? नाही. मग तसंच तिथं मी नाही, सांगितलं ना, तीच सांगितलंय तिथं, काहीच सांगितलं नाही दुसरं. जर तुझ्या मनमानी, यथेष्ट आचरण म्हणजेच मनमानी, यथेष्ट आचरण करे म्हणजे शास्त्राने सांगितलेल्या वर्ण आश्रमादी मर्यादा सोडून स्वइच्छे वर्तन करण्याकडे तुझी प्रवृत्ती झाली तर ती बिलकुल योग्य नाही. यथेष्ट आचरण म्हणजे शास्त्रानं जी सांगितलं तसं वागायचं नाही, आपल्या मनानंच शास्त्र तयार करायचं. शास्त्रावर आपण नाही वागायचं, आपल्या मनानंच काहीतरी म्हणायचं आणि तीच शास्त्रात सांगितले म्हणायचं. ह्याला यथेष्ट आचरण असं म्हणतात. मनमानी करणं ही बरोबर नाही असं सांगितलेलं आहे. काय सांगितलं नंदा काकी, आलं का लक्षात? कळायला पाहिजे हो, नुसतं सांगून तरी काय उपयोग आहे. कुणाच्या लक्षात आलं? जयश्रीताई आलं का लक्षात? काकी बोला आधी. हां, धर्मशास्त्रात जे सांगितलेलं आहे पुण्यकर्म, त्याला तुझं झुगारून देशील म्हणजे ते सगळं सोडून तू तुझ्या मनाप्रमाणे मनमानी करून वागशील तर करशील, म्हणजे तसं काय प्रवृत्त होशील तर तू प्रवृत्त म्हणजे मनासारखं वागशील, त्यासारखं प्रवृत्त होशील तर ते बरोबर योग्य नाही. हां, बिलकुल योग्य नाही. ते बिलकुल योग्य नाही. असं कशात सांगितलं? असं सांग. कुणी सांगितलं? असं निष्कर्म सिद्धी नावाच्या ग्रंथात सुरेश्वर आचार्य यांनी सांगितलं आहे. ओम नमः विस्तारपूर्वक सांगितलं आहे. हां, जयश्रीताई बोला, काय सांगितलं? आलं का लक्षात? म्यूट करा काकी. जयश्रीताई, मनमानी करणं बरोबर योग्य नाही असं सांगत आहेत, दुसरं काहीच नाही. मीनाताई बोलायचे का? हो सांगा. यथेष्ट आचरणाकडे जाणे म्हणजे मनमानी करून वागणे, हे वागणे योग्य नाही, बिलकुल योग्य नाही. पण निष्कर्म सिद्धी या ग्रंथात जसं सांगितले सुरेश्वरांनी विस्तारपूर्वक निरूपण केले, तसं जर वागला तर तू नाही, ह्याचंच निरूपण केलेलं आहे. मनमानी करू नये ह्याचंच निरूपण केलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जी शास्त्रानं सांगितलं तसं वागावं, त्याच्या विरोधात वागू नये ह्याचंच निरूपण केलेलं आहे निष्कर्मादी नावाच्या या शास्त्रामध्ये सुरेश्वराचार्यांनी. असं म्हणजे काय, ह्याचा अर्थ असा आहे की शास्त्रानं सांगितलं तसं वागावं. शास्त्रानं काय बी सांगितले त्याच्यामध्ये तसं करता येत असते का असं म्हणू नये, तर शास्त्रानं सांगितलं तसंच वागावं. विस्तारपूर्वक निरूपण केलेले आहे. त्यातला सारांश असा आहे की एखादा पुरुष अद्वैत परमतत्व जाणूनही यथेष्ट आचरणास प्रवृत्त झाला तर ज्ञान मिळविलेलं आहे. ही पाठ आपण ऐकतो म्हणजे ज्ञान प्राप्तच करायलो ना आपण, आणि आपण ज्ञान प्राप्तसुद्धा करून घेतलं.
एकदा दोनदा तीनदा पंचीकरण ऐकलं, विचारचंद्र विदय विचारसागर हे ऐकलं आणि आपल्याला अद्वैत परमतत्वाचं ज्ञान झालं. अद्वैत परमतत्व म्हणजे काय? ओम नमः शिवाय. अद्वैत परमतत्व म्हणजे काय? तर अद्वैत परमतत्वात म्हणजे ब्रह्म आणि जीव एक, दोन नाहीच. अद्वैत म्हणजे दोन नाही. परमतत्व जे आहे ते एकच आहे असं आपल्याला ज्ञान झालं आहे. माझा आत्माच हा भूतात्मा आहे, प्रत्येकामध्ये तोच आत्मा आहे. ब्रह्म आणि आत्मा वेगळा नाही, तर एकच आहे. ही जी ज्ञान आहे त्याला काय म्हणतात? अद्वैत्व परमतत्व. परम म्हणजे श्रेष्ठ, तत्व म्हणजे तत्व, आत्मा. अद्वैत असणारं श्रेष्ठ अशा आत्म्याचं आपण हे जाणलं. माझ्या स्वतःच्या आत्म्याला आपण जाणलं. जाणूनही पुन्हा यथेष्ट आचरणास प्रवृत्त झाला तर जाणले पण त्यानं बांधलेलं नाही, नुसते शब्दात ऐकले आणि पुन्हा काय करू लागला? यथेष्ट आचरणास प्रवृत्त झाला म्हणजे मनमानी करू लागला, शास्त्रविरोध वागू झाला तर त्याच्या योगाने अभक्षाचे भक्षण करणे, मनानं जर वागू लागला तर तो काहीही करतो ना. मग अभक्ष भक्षण करणे इत्यादी अनर्थाकडे त्याची प्रवृत्ती झाल्यामुळे कुत्र्याचा आणि तत्त्वज्ञानाचा असे दोघातही व्यवहार एकसारखेच होतील. कुत्रा आणि त्याच्यात काहीच फरक नाही. जर ही अद्वैत तत्त्व जे आहे म्हणजे ब्रह्मज्ञानच, आत्मज्ञान ही जाणले ते ना. म्हणजे आणि तसं जाणूनसुद्धा पुन्हा मनासारखं वागू लागला, अभक्ष भक्षण करू लागला तर कुत्रा आणि त्याच्यामध्ये काहीच फरक नाही, प्रवृत्ती संभवत नाही, एकसारखेच होतील. तर अगोदर ज्याला अभक्ष भक्षण करणे इत्यादी अनर्थाकडे त्याची प्रवृत्ती झाल्यामुळे कुत्र्याचा आणि तत्त्वज्ञान त्याचा असे दोघेही व्यवहार एकसारखेच होतील. पण सांगितलं तर अगोदर ज्याला तत्त्वज्ञान झाले आहे त्यांनी यथेष्ट आचरणाकडे प्रवृत्ती संभवतच नाही. असं जर झालं तर कुत्रा आणि त्याच्यामध्ये फरक नाही असं सांगू लागलेले आहेत. पण ज्याला आत्मज्ञान झाले, ब्रह्मज्ञान ज्याला झाले, आत्मतत्व ज्यानं जाणले त्याचं मनमानी म्हणजे यथेष्ट आचरण करणं संभवतच नाही, तो करीतच नाही. असं त्याच्याकडे त्या यथेष्ट आचरणाकडे त्याची प्रवृत्ती होत नाही, संभवत नाही. कारण का संभवत नाही हे सांगू लागलेले आहेत. ज्ञान झाल्यानंतर तो यथेष्ट आचरण म्हणजे मनमानी करत नाही. तर का करत नाही? कारण असे की पूर्वजन्मात अधर्म आचरण ज्याने केले असेल त्याचीच विद्यमान जन्मातही अधर्माच्या ठिकाणी प्रीती जडून यथेष्ट आचरण करण्याकडे प्रवृत्ती होते. पूर्वजन्मी जर असं आचरण यथेष्ट आचरण केलेलं असेल तरच त्या संस्कारानं ह्या जन्मात सुद्धा तो तसे वाईट कर्म करतो, यथेष्ट आचरण करतो. पूर्वजन्मीचे संस्कार असतात बघा, बऱ्याच प्रत्येकालाच असतात. बघा तुम्ही मनुष्य काही वेगवेगळ्या प्राण्याचे आवाज काढू शकतो, मग तिथून आला म्हणूनच काढू शकतो ना, त्या योनीमधून तिथले संस्कार त्याला असतात. त्याला वेगवेगळ्या प्राण्याचे आवाजसुद्धा काढता येतात. मग पूर्वी जर अधर्मानं वागलेला असेल तर तो ह्या विद्या प्राप्त करूच शकत नाही, इकडे येऊ शकत नाही. इकडे येण्यासाठी पुण्य लागतं. इकडं येण्यासाठी सोनाराच्या दुकानात जायचं, नथ घ्यायची तर पैसा लागतो का नाही हो? बिना पैशाची नथ देईल का सोनार? तसंच जसं सोनं घ्यायचं तर धन लागतं, तसंच ह्या ज्ञानाकडे यायचं असेल तर पुण्य लागतं. पुण्यवंतच इकडे येऊ शकतो, नाही तर त्याची प्रवृत्तीच होत नाही इकडे येण्याची. त्याला ऐकूच वाटत नाही सगळं असलं तरी. त्याचं मन इकडं येत नाही, त्याला ही पटत नाही पूर्वजन्मीच्या पापामुळं. मग इकडं कोण येतो? तर
कोण येतो इकडं मग? ही ऐकण्यासाठी जी तुम्ही आलात ती का आला तो? का जॉईन झालात तुम्ही इकडं? काय आहे तुमच्यापाशी म्हणून इकडं आलात तुम्ही? ओम नमः शिवाय. इकडं येतो कोण? काकी बोला. ओम नमस्कार. हं. सगळी काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य सुकृत लागतं, त्यामुळे माणूस योग वेळ आल्यानंतरच येत होते. आपण किती दिवसांनी म्हणले या बघा करा ऐका तर येत नाही तो. जेव्हा आपलेच वाईट कर्म संपत आहेत त्याच वेळेस तो माणूस इकडे येतो. माझा अनुभव. पुण्य असायला पाहिजे. सोनं घ्यायचं तर काय पाहिजे? पुण्याचं पैसा पुण्य पाहिजे. असायला पाहिजे. आणि इकडे यायचे तर पुण्यच असायला पाहिजे. कुणी येऊ शकत नाही. म्यूट करा काकी. हिऱ्याच्या दुकानामध्ये गर्दी असते का? किराणा दुकानात गर्दी असते हो? ओम नमः शिवाय. हिऱ्याच्या दुकानात गर्दी असते का? कपड्या. दुकानात मग हिऱ्याच्या दुकानात जाण्यासाठी काय पाहिजे? धन लागतं. त्याच्यापाशी पैसा पाहिजे. पुण्य पाहिजे, पैसा पाहिजे. हिऱ्याच्या दुकानात जर जायचं असेल हिरा विकत घ्यायला तर पैसा धन पाहिजे. आणि इकडं जर यायचं असेल तर पुण्य पाहिजे. कमी पुण्य, थोडासा पैसा तर जाईल, किराणा दुकानात जाईल, कपड्याच्या दुकानात जाईल, तसं थोडं पुण्य असेल तर कर्म करील, उपासना करील, पण इकडं येत नाही. जेव्हा भरपूर पुण्य त्याच्याकडं, हिरा खरेदी करणे एवढा पैसा आहे त्याच्याकडं, तेव्हाच तो सोन्याच्या हिऱ्याच्या दुकानात जातो. नाहीतर जाऊन पण उपयोग होत नाही. बरेच लोक जॉईन होतात पण त्यांना कळतच नाही, उपयोगच होत नाही ह्या दुकानात इथं येऊन. त्यांच्यापाशी पुण्यच नसतं. त्याच्यामुळे त्यांना इथं स्थिरता होत नाही. त्यांचं मन इथं लागत नाही. मन लागलं तरी कोणी ऐकू तरी देत नाही. काय लावलं ही मोबाईलमध्ये असं म्हणून काही ना काही अडथळे येतात. ज्यावेळेस आपलं पुण्य नाही त्यावेळेस ईश्वर कृपा झाली की मग मात्र 3 कृपा असाव्या लागतात इकडे येण्यासाठी. कोणत्या कोणत्या 3 कृपा असाव्या लागतात? कितीदा तरी सांगितलं बघा ह्याच्या आधी. कोणत्या कृपा असाव्या लागतात? सांगू का? हो. सद्गुरु कृपा, गुरु कृपा आणि शास्त्र कृपा. ओम नमः शिवाय. अजून सांगा, कुणाला माहिती आहेत किती कृपा असाव्या लागतात? कोणत्या कृपा असाव्या लागतात? मंगेताई बोला. ओम नमः शिवाय. हां. सद्गुरु कृपा, ईश्वरी कृपा आणि शास्त्र कृपा. अंतःकरणाची कृपा म्हणतात ना. किती कृपा असाव्या ओम नमः लागतात? शिवाय. सुनंदाताई पाटील बोला. 4 झाल्या. सुनंदाताई पाटील बोला. 4 कृपा झाल्या. म्यूट करा. नमः शिवाय. हां. ईश्वर कृपा, गुरु कृपा, अंतःकरण कृपा. या कृपा असाव्या लागतात. किती? ओम नमः शिवाय. 3 का? 3 झाल्या. किती कृपा असाव्या? शास्त्र कृपा 4 असावं लागतात. 4 कृपा. हां. 4 कृपा असायला पाहिजे. गुरु कृपा व्हायला पाहिजे. काय? आवाज येईना? ओम नमः शिवाय. आवाज यायलाय का माझा? माझा आवाज आला का म्हणलं? हो आला. येला आवाज. आला. 3च कृपा सांगितल्या असतो, पुन्हा चौथी सांगितली. ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि सगळ्याच महत्त्वाची अंतःकरण कृपा. सगळंच आहे पण अंतःकरणाला ऐकूच वाटणार मला. कट्टेवर जाऊन गप्पा मारू वाटत, ही ऐकू वाटत नाही. पुण्य जर नसेल तर इथं मन स्थिर होत नाही, इकडे येतच नाही. म्हणून ह्या 4 कृपा असल्याशिवाय आपण इकडे येऊच शकत नाही. तसंच पैसा असल्याशिवाय सोन्याच्या दुकानात जाऊ शकत नाही तसं. म्हणून सांगितलेले कुत्र्याचा आणि तत्त्वज्ञानाचा असे दोघांचे व्यवहार एकसारखे होतील, पण अगोदर ज्याला तत्त्वज्ञान झाले आहे त्याची यथेष्ट आचरणाकडे प्रवृत्ती संभवतच नाही. पुण्य जर असेल तर तो तिकडं यथेष्ट आचरणाकडे जातच नाही. कारण असे की पूर्वजन्मात
अधर्म आचरण ज्याने केले असेल त्याचीच विद्यमान जन्मातही अधर्माच्या ठिकाणी प्रीती जडून यथेष्ट आचरण करण्याकडे प्रवृत्ती होते. पूर्वजन्मीचं जर पाप असेल आणि ती पापाला घेऊन इथं जर कर्म घेऊन आला असेल तर त्याची प्रवृत्ती वाईट कर्माकडे जाते आपोआपच, असं सांगू लागलेले आहेत सद्गुरू. त्याची प्रीती त्या वाईट कर्माकडंच जाते, त्याला तेच कर्म आवडतात. प्रीती जडून यथेष्ट आचरण करण्याकडे प्रवृत्ती होते. शिवाय एखाद्याला तत्त्वज्ञान जे होते ते केवळ त्याच्या पुण्यकर्मामुळे होते. एखादाच जो असतो तो इकडं येतो, ह्या ज्ञानाकडे येतो. किती लोकसंख्या किती आपल्या गावाची म्हणा, देशाची म्हणा, किती लोक ब्रह्मज्ञानाकडं आहेत. आपल्यालासुद्धा माहीत नव्हतं बरं का. आपलंसुद्धा पुण्य नव्हतं. जेव्हा आपलं पुण्य झालं, काही ना काही कर्म आणि उपासना, कोणतं कर्म तर निष्काम कर्म आणि निष्काम उपासना झाल्याशिवाय इकडं प्रवेश होणं शक्यच नाही, होतच नाही. निष्काम कर्म केले आणि निष्काम पुन्हा उपासनाही केली, सकाम नाही. सकाम कर्म केलं, सकाम कर्माचं फळ मिळालं, पैसे कमिले आणि खर्चून टाकले. काय राहिलं आपल्या पाकिटामध्ये किंवा बँक बॅलेन्स? जेवढं पैसे कमिले तेवढे बी खर्चून टाकले. मग काय राहिलं? तसंच आहे. कर्म निष्काम कर्म केलं तर ते साठतं, सकाम केलं तर त्याच्यासाठी ते कर्म साठलं जात नाही, त्याचा उपयोग कुठंच होत नाही. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना, ईश्वरासाठी इंद्रियाला त्रास देऊन जे तप साधना केली जाते, कंट्रोल करून ह्या इंद्रियाचं 10 इंद्रियाचं ताबा त्याच्यावर धरून उपासना केली जाते, त्यालाच उपासना असं म्हटलेलं आहे. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.